टू ओपनरांना ग्राउंड आपण बघतोय विजेंद्र पाटील आणि त्याच्यासोबत केतन मुकादम. गावदेव वेल विपक्षी शिलमात वल या दोन संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉप 3मध्ये अगोदरच दोन संघांनी क्वालिफाय केलेले आहे. पहिला दिवस आपण जर बघितला तर जोगेश्वर जुनं संघाच्या नावे राहिला होता. या संघाने सर्वप्रथम टॉप 3मध्ये क्वालिफाय केला आणि कालचा दिवस जर बघितला तर दत्तुर्बा पिंपळा संघाने उत्कृष्ट परफॉर्मन्स करून टॉप 3मध्ये आपलं स्थान बलकावलेलं आहे. हा दुसरा संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आता पाहूया तिसरा संघ कुठला असेल. पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू अतिश भामरे गोलंदाजी ट्रॅकवर सामना करत फलंदाज केतन मुकादम. इथे मात्र पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळलेला आहे. मेडिकल रिझनमध्ये या सिंगल या ऑफ द मार्क होतोय या केतन मुकादम. सिंगलने अकाउंट ओपन होतोय गावदेव वेल या संघाचं. क्लीन बॉल दांडी गुल आणि पहिला हात बसतो विजेंद्र पाटीलच्या रूपाने. रिव्हर्स फटका नक्कीच आणि या दशरथ पाटील सरांच्या भाषेत म्हणायचं झालं तर एट जावा फटका. का खेळायची गरज होती का नक्कीच आपण पाहतोय. आम्ही समालोचक नेहमी म्हणतोय की रिव्हर्स फटका असा एक फटका लगा तो आबाद नाही तो फिर बरबाद. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होताना विजेंद्र पाटील शून्यावर बाद होऊन फॅलमध्ये परतताना. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर अगदी फ्रेश मोडमध्ये आपण बघतोय अल्पेश गायकवाड आमचे एक्सपर्ट स्कोरर. पहिला फलंदाज शून्यावर बाद झालेला आहे न्यू बॅटर. आता मात्र मैदानामध्ये भावेश थले येतोय. अतिश भांबरे गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात बोलतोय. डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे. क्षेत्रक्षक तिथे सज्ज आहे. स्टेट लॉंगर रिझर्वमध्ये सिंगलने स्वतःच अकाउंट ओपन केलं आहे फलंदाज भावेश थल्याने आणि सिंगलने संघाची धावसंख्या 2 पोहोचते. आपण सामन्यामध्ये या गावदेव वेल विपक्षी शिलोमाता वल या दोन संघामध्ये पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना. फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते. इथे मात्र फटका फसलेला आहे. मिस टायमिंग प्रतीक चेंडू पर्यंत पोहोचलेला आहे सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज केतन मुकदम याचा खेळ. दुसरा फलंदाज बाद होतोय गावदेव वेल या संघाचा.
तरी वेगळं असतं हे आपण पाहू शकता. इथे जोरदार आपल्याला नाही या पंचाचं बोट आकाशाकडे. आणखीन एक फलंदाज बाद होतो इथे मात्र बॉबी भोईर आल्या पावली माघारी परतताना. दोन बाद 3 बाद 2 अशी स्थिती सध्या नाजूक पाहतोय गावदेव वेले या संघाची. न्यू बॅटर अनिकेत मुकाद मात्र मात्र मैदानामध्ये येतोय. 3 फलंदाज संस्थात बाद झालेले आहेत आणि तिन्ही फलंदाजांना आपण जर बघितलं तर खातं उघडण्याची देखील संधी मिळाली नाही. कालचा दिवस आपण उल्लेख केला होता कारण कालच्या दिवशी 2004 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे तब्बल ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी वनडेमध्ये 6 फलंदाज शून्यावर बाद झाले होते आणि इथे आपण पाहतो गावदेव वेले संघाचे आज 3 फलंदाज शून्यावर बाद झाले आहेत. 2 फलंदाज शून्यावर बाद झाले आहेत. माफ करा, केतन मुकदम एका धावेवर बाद झाला होता. 2 फलंदाज आतापर्यंत शून्यावर बाद झालेले आहेत. इथे या डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये या चांगला चेंडू यावेळी देखील आउटसाइड टू ऑफस्टम चेंडू हाताळला होता आणि थोडा चेंडू आतल्या बाजूने देखील ओलावला होता. चांगली गोलंदाजी या अतिश भांबरेची पाहायला मिळाली आहे. या षटकामध्ये कम खर्चीला और फुल चर्चेला असं षटक राहिलेलं आहे कारण 2 धावा दिल्या त्याने 3 फलंदाज बाद झाले. ते पुन्हा एकदा खेळाडू कक्ष दाखवलं जाते आणि खेळाडू कक्षामध्ये गावदेव वेले संघाचे या खंदे समर्थक पियुष पाटील खूपच टेन्शनमध्ये पाहायला मिळतात. आपण पाहू शकता त्यांच्या चेहऱ्यावर खूपच टेन्स पाहायला मिळत आहे. कक्षामध्ये सध्या सन्नाटा पाहायला मिळतोय कारण आपण पाहतोय खूपच दयनीय स्थिती पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. इथून मध्ये एक भागीदारीची आवश्यकता आहे ते गावदेव वेले संघाला. भावेश थले एक्सपिरियन्स कंपनी आहे, अनेक मुकदमकडे देखील चांगला एक्सपिरियन्स आहे आणि त्या अनुभवाचा वापर इथे करावा लागेल. हर्षद पाटील बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक घेऊन आलेलं आहे तर सामनाकडे फलंदाज भावेश थले. ही जी स्थिती आहे या स्थितीतून मधून सावरावं लागेल. या दोन्ही बॅटरना आपण बघतो चांगली पार्टनरशिप करावी लागेल. इथे कट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव फलंदाज पूर्ण ओथ्रो झालेला आहे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. सिंगल संघाची धावसंख्या 3 वर पोहोचते. आपण सामना पाहतोय गावदेव वेले विपक्ष शिलुमाता वल या दोन संघामध्ये. टॉस जिंकले शिलुमाता वल संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करताना वल संघ पाहायला मिळतोय तर टॉस गमावल्यानंतर गावदेव वेले संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. 3 फलंदाज बाद झालेले आहेत.
हर्षद पाटील सामना करेल फलंदाज अनिकेत मुकादम. कट केलेल्या चेंडूला पॉईंटच्या डोक्यावरून मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. डीप पॉईंटला दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात आणखीन एक फलंदाज धावचित. गावदेव वेले संघाला चौथा आदरा अनिकेत मुकादमच्या रूपाने. चार बाद 4 अशी स्थिती आपण बघतोय सध्या गावदेव वेले या संघाची. खूपच खराब परिस्थिती पाहायला मिळते गावदेव वेले या संघाची, कारण 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि फक्त 4 धावा आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर भावेश थले आणि राजन थले आपण बघतोय मैदानामध्ये आहेत. बाहेर देखील हे दोन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत आपण बघतोय. इथे समोर खेळल्या चेंडूला 20 स्टेप मध्ये लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव चांगली या रनिंग बिटवीन द विकेट चांगला ताळमेळ दोन्ही या बॅटरमध्ये पाहायला मिळतोय. या 2 धावने राजन थले खातं उघडतोय स्वतःच आणि संघाची धावसंख्या पोहोचवतोय 6 वर. भागीदारीची आवश्यकता आहे खरं तर गावदेव वेले संघाला आणि दोन्ही एक्सपिरियन्स कंपनीर आहेत. सर्वाधिक अनुभवी अशी या जोडी सध्या मैदानामध्ये पाहतोय गावदेव वेले या संघाकडून आणि या जोडीवर पूर्णपणे आता मदार असणार आहे, दारोमदार असणार आहे, जबाबदारी असणार आहे. जबाबदारी फलंदाजी करावी लागेल, एक चांगली भागीदारी करावी लागेल. स्विंग मेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 6 धावा. फुलटा चेंडू, इथे मात्र फटका फसलेला आहे. या बॅट हातामध्ये फिरलेला आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा. नशिबाची साथ इथे मिळते या राजन थले याला. डायरेक्ट निशाणा साधलेला आहे आणि इथे या बाद होते या भावेश थले. पाच फलंदाज बाद झाले आहेत गावदेव वेले संघाचे. निम्मा संघ घरात अनेक कमेंट आमच्यापर्यंत आलेले आहे. या संदीप पाटील यांच्याकडून दशरथ दादूस तुला कॉमेंट्रीला जवळला नेवायला लागल तव तरी जवळची लोकसंख्या वाढल जराशी आयडिया दे त्यांना पण, असे कमेंट आलेले आहे. दशरथ पाटील सरांसाठी कमेंट आहे. खरं तर ऑनलाईन ही कमेंट आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवलेले आहे आणि कमेंट येत आहेत, त्यापैकी ही कमेंट आपण पाहतोय. आज दशरथ पाटील सरांची विनोदी नक्कीच शैलीची कॉमेंट्री आपण समोरच्या कक्षामधून ऐकत आहोत आणि संपूर्ण दिवस आज त्यांना आपण ऐकणार आहोत. स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडू अडवला जातोय, कुठल्या प्रकारची धाव नाही
आणि या षटकाची देखील समाप्ती, दोन षटकाची समाप्ती, दोन षटक समाप्तीनंतर गावदेव वेले संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 5 बाद 9 धावा. पहिल्या दिवसाचा विचार करता तब्बल 47,000 पेक्षा जास्त व्ह्युअर्सने स्पर्धा एन्जॉय केली होती. कालच्या दिवशी देखील 27,000 पेक्षा जास्त व्ह्युअर्स या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात आणि आत्ता 18,000 पेक्षा जास्त व्ह्युअर्स आतापर्यंत नक्कीच ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि ही संख्या आता मात्र पुढे वाढतच जाईल कारण अजूनही संध्याकाळ आहे. म्हणजे 90,000 पेक्षा जास्त व्ह्युअर्स या स्पर्धेसाठी आतापर्यंत नक्कीच लाभलेले आहेत. 90,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी स्पर्धा एन्जॉय केलेली आहे. दोन षटकाची समाप्ती झाली, दोन षटक समाप्ती झाली 5 बाद 9 आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दीपेश चव्हाण येतोय. टीम इंडिया संघाकडून राजेश चव्हाण आपल्याला पाहायला मिळाला होता, फिरकी गोलंदाज. आणि इथे मध्ये दीपेश चव्हाण आपण बघूया सेलमध्ये वर्ल्ड संघाकडून सज्ज होतोय. इथे फुलटॉस चेंडूला लॉप केले, लॉपटॅट फटका, अगदी आमच्या मान्यवर कक्षाला सलामी देणारा फटका आपण पाहतोय या फलंदाजाच्या बॅट मधून. वावेकर इथे देखील गोल्डन षटकाराने नक्कीच आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता राजन तले याने आणि वावेकर चषकावर गावदेव वेले संघाने नाव कोरलं होतं. मालोडी चषकाचा देखील विजेता संघ गावदेव वेले संघ सध्या आपण पाहतोय फलंदाजी करताना. संघाची धावसंख्या 6 ने वाढवून देते धावफलकावर 15 धावा. जोपर्यंत नक्कीच खेळपट्टी राजन तले तोपर्यंत आपण पाहतोय एका चांगल्या स्कोरपर्यंत गावदेव वेले संघ जाऊ शकतोय कारण राजन तालेकडे क्षमता आहे, दांडगा अनुभव आहे. त्याच्यासमोर निलेश पाटील हा देखील चांगला फलंदाज आहे. इथे मात्र झेल ड्रॉप केला जातोय आणि सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करता. हा झेल कदाचित मागडा ठरू शकेल शिलोमात वर्ल्ड संघाला कारण राजन थलेचा झेल तिथे सोडला गेलेला आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 16 धावा. अल्पेश गायकवाड खूप खुश आहेत कारण दत्तगृह पिंपळा संघाने कालचा दिवस गाजवलेला आहे. टॉप 3 मध्ये अल्पेश गायकवाड यांचा संघ दत्तगृह पिंपळा संघ पोहोचलेला आहे. यावेळी फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसवर फुल टोल उसूल करताना फलंदाज निलेश पाटील.
धावसंख्या 24-24. इथे फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल टोल उचल करताना इथे मात्र राजन थल्ले चेंडू जातोय सीमा पार मेडुकीच्या वरून षटकार राजन थल्ले बल्ले बल्ले. या पोहोचते ते 30 ओव्हर वार और पलट वर आपण पाहतोय. आता मात्र क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि खेळ बदलायला देखील वेळ लागत नाही. भाग्यवान प्रेक्षकाला 200 रुपयाचं पारितोषिक बाहेर जर झेल पकडला ऐवज झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी देखील असणार आहे. कॅश लोअर कॅश लो. लॉर्ड फुलटा चेंडू होता चेंडू जातो या थर्ड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक मागे चेंडू पुढे चेंडू निघून जातोय या डीप थर्ड रिझन मधून सीमा पार चौकार. आवश्यक धावसंख्या हवी होती ती आवश्यक धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते 34 धावा. पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 9 धाव होते आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये धावसंख्येला वाढ. इथे मात्र आपण पाहतोय या बीट होते इस्टेक्शन चेंडू निघून जातोय या लॉंग शॉट रिझन मधून चौकार. पंचांचा वाढचा देखील इशारा आलेला आहे. 1+4 5 पंजा खोललेला आहे. 5 धाव तब्बल धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि 5 धावने संघाची धावसंख्या देखील 5 ने पोहोचते ती 39 वर 39. पहिली 2 षटके खरं तर शेलमात वर्ल्ड संघाचे नावे राहिले होते. मात्र या 2 षटकामध्ये आपण पूर्णपणे पिछाडीवर पाहिला होता गावदेव वेले संघ आणि या षटकामध्ये सेलूमात वर्ल्ड विरुद्ध गावदेव वेले संघ आता आघाडीवर पाहायला मिळतोय. राजन वैयक्तिक 21 धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि या षटकामध्ये आतापर्यंत आमचे स्कोरर सांगतात अल्पेश गायकवाड की 30 धावा खर्च केले. इथे खोलवा टप्प्याचा चेंडू स्केअर ऑफ द विकेट चेंडू पॉइंट रिझन मध्ये जातोय आणि अखेर एक मोठ्या षटकाची समाप्ती 3 षटके समाप्ती झाले. 3 षटके समाप्तीनंतर गावदेव वेले संघाची धावसंख्या पाहायला मिळते ते धावफलकावर 40 धावा आणि पियुष पाटील जो टेन्स मध्ये होता तो मात्र आता खुश आपल्याला पाहायला मिळते. हे आपण पाहू शकता सर्वात खुश कोण असेल तर पियुष पाटील. पियुष पाटील खूप खुश आहे आणि खुश आपण पाहतोय डगआउट. आता मात्र खेळाडू देखील खुश झालेले आहेत कारण पहिल्या 2 षटकामध्ये सन्नाटा होता आणि यावेळी मात्र आपण पाहतोय सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्मित अशा. त्याचं कारण राजन थले आणि निलेश पाटील याची फलंदाजी आणि दीपेश चव्हाणचं हे महागडं षटक. मरता क्या न करता आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वैभव पाटील येतोय कारण मागील षटक दीपेश चव्हाणचं खूपच महागडं ठरलेलं आहे. ज्या षटकामध्ये त्याने तब्बल 31 धावा खर्च केलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक महागडं षटक दीपेश चव्हाणच्या नावे. पियुष खूप खुश आहे हे आपण पुन्हा एकदा पाहू शकता. खेळाडू कक्षामध्ये नक्कीच पियुष पाटील आहेत.
वलगावचे समालोचक रुपेशजी पाटील साहेबांकडून शिलमत वल संघाला अर्धे शुभेच्छा आहेत आणि या खासदार चषकाला देखील त्यांच्याकडून खास शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे वे साहेब मध्ये हा चेंडू खेळलेला आहे. अतिश भांबरे जोपर्यंत चेंडू फील करेल खराब क्षेत्ररक्षण दबाव पाहायला मिळतोय. मागील षटकाचा दबाव अजूनही अतिश भांबरे विसरलेला आहे आणि जिथे एक धाव तिथे 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केले आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 42. अतिश भांबरेचं षटक आपण जर बघितलं तर पॉवरफुल राहिलं होतं. पॉवरफुलच्या षटकामध्ये ज्यामध्ये फक्त त्याने 2 धाव खर्च केले, त्याने 3 विकेट टिपले होते. त्यानंतर हर्षद पाटील आणि अतिश भांबरेची मेहनतीवर पाणी फेडण्याचं काम चव्हाण यांनी केलेलं आहे. इथे मात्र चेंडूला सॉंग केलेला चेंडू निघून जातोय सीमा पार. फटक्यामध्ये वजन धाव मिळते रातला अर्जन. भारत चेंडूचा सामना करताना वैयक्तिक 30 या धावसंघ राजन थले फलंदाजी करतोय आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती धावफलकावर 48 धावा. 48 धावांमध्ये 30 धावा राजन थलेच्या पाहायला मिळत आहेत. यावेळी देखील फुलटा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर खडे फटका केलेला आहे आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. लॉंग ऑफच्या वरून आणखीन एक षटकार 2 में 2 ठोक डाले. चेंडूची चामडी लोळवली जाते. चेंडूचं थोपाट फोडलं जाते. राजन थले बल्ले बल्ले. धावसंख्या 6 ने वाढून होती. धावपलकडची ओपन धावा 54. धावा सध्या होत नाहीत तर गावदेव वेले संघाकडून धावा वाहत आहेत आणि त्याचं कारण राजे थलेची बल्ले बल्ले बल्लेबाजी. शेवटचे षटक हाणामारीचं आणि हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळते. सलगच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार षटकामध्ये डील करताना आता सध्या फलंदाज राजन थले पाहायला मिळतोय. लॉर्डफोल्ड चेंडू यावेळी मात्र मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. इथे मात्र झेल कॅरी करू शकला नाही. तोपर्यंत वेल होते फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याची. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. 2 धावीने संघाची धावसंख्या अब तक 56. 38 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. स्ट्राईक रेट 271.43 आपण पाहतोय. चांगली फलंदाजी नक्कीच डाव सावरण्याचं काम केलेलं आहे. राजनेचा झेल सोडल्यानंतर त्यांनी 23 धावा कुठून काढलेले आहेत. इथे फ्लिक केलेल्या चेंडूला ऑन साईडला मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अतिश भांबरे जोपर्यंत चेंडूची फेक करतोय तोपर्यंत रणोज चोपडाने फलंदाज बाद होतोय. इथे मात्र निलेश पाटील हा बाद होऊन पॅलमध्ये परतताना. गावदेव वेले संघ 2 षटकांमध्ये पूर्णपणे पिछाडीवर होता आणि या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवण्याचं काम राजन थले यांनी केलेलं आहे. आपण पाहतोय त्याच्या फलंदाजावर प्रथम फलंदाजीला वेले संघाने धावपैकी 10 झळकल्या. त्या 6 गड्यांच्या बदल्यात 57 आणि 58 धावांचं आव्हान इथे ठेवलं गेलेलं आहे आणि 58 लक्षाचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील एक विनोदी शैलीचे समालोचक ज्यांच्याबद्दल मी नेहमीच म्हणतोय की कॉमेडी विथ कॉमेंट्री दशरथ पाटील सर. चल ये लवकर चल बस.
बराच हा अल्पेगाव सध्या झाले मुकादम. चला 14.5 धावांचं टार्गेट. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना गावदेव वेले आणि शेलो माता वळ. 2 षटकामध्ये 9. त्याच्यानंतर परत 12 चेंडूमध्ये कुठल्या तब्बल 48 म्हणजे 24 धावांचं टार्गेट. तिसऱ्या आणि चौथ्या षटकात दमदार बॅटिंग केली राजेंद्र थले नाही का. कुठल्या तब्बल 4 6 म्हणजे 24 ने 4 28. 16 चेंडूमध्ये 28 धावांचे अंधाधुंद. अडतीस त्या 28 चौका षटकाने आलेत. 38 14 चौक 56 म्हणजे 14.5 धावांचं टार्गेट. शेलू मध्ये वल संघासमोर जबरदस्त यक्षाचा पाठलाग करायचा आहे. एक जबरदस्त संघर्षमय सामना. पहिल्या फेरीत शेवटचा सामना, शेवटची लढत, शेवटची अतिशय तुल्यबल लढत. 2 बलाढ्य संघ आमने सामने, बलिष्ठ संघ, ताकदवर. चला पहिल्या फेरीत शेवटचा सामना. याच्यानंतर सामना होईल तो चिट्टे आहेत का ड्रॉ. अच्छा द सरवली जय हनुमान सरवली बी आणि याच्यातला विजेता संघ विनर अँड विनर. अच्छा त्याच्यानंतर गावदेवी त्यांचा विनर विनर असं हे आजचं शेड्यूल असेल. चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची पहिली बिनीची जोडी यतीन मडवी आणि आतिश भामरे. सांगतो सांगतो चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. पहिलं षटक प्रगती बदल. बॉलिंग मार्क तयार. 58 धावांची गरज. नक्की टार्गेट कठीण आहे. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ भिवंडी तालुक्यामधील यतीन मळवी, आतिश भामरे आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती बदल. बॉलिंग मार्क तयार. संघाचा पहिलाच मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज बॉबी भोईर. पहिला चेंडू अकरा लाईन. चांगला फटका. दमदार शुभ चेंडूचा डीप मिडवे केला. चांगलं फिल्डिंग. सीमा रेषेलगत एकच धाव मिळेल. आतिश भामरे आणि यतीन मडवी जबरदस्त जोडी. शेलूमाता वल 58 धावांची गरज. पहिली धाव बोलक. संघाची धाव संख्या बिनबाद 1 1 फॉर नन. अतिशय दमदार स्पर्धा, मानाची स्पर्धा. खासदार बाल्यामामा चषक 2025 से अतिशय नवीन संकल्पना, नवीन अभिनव उपक्रम. तुतारीचे झेंडे पहिल्यांदाच भिवंडी तालुक्यामध्ये चला स्पीडअप करा प्लीज. बॉबी भोईर संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पदावर. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना, शेवटचा कलगी तुरा. 2 टोलके आमने सामने. एकीकडं वल विरुद्ध आणि हा पुन्हा एकदा चेंडू स्वीप करायचा. टायमिंग चुकलं गेलं. चेंडू जाईल लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग यांच्यामधून. सीमा रेषेकडे चांगलं फिल्डिंग. 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत होईल. बिनबाद 3 3 फॉर नन.
9 रन याच्यानंतर सामना होईल तो नाही याच्यानंतर मॅच आहे विनर विनर आहे ना आणि हा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त मारा रिव्हर्स स्वीप केल्याचा आहे परंतु बॉल निघून गेला स्टिकच्या गाठीमधून डॉट डिलिव्हरी संघाची धावसंख्या इनमेन फक्त 3 धावा चांगला बॉलिंग अटॅक 14.5 धावांचं टार्गेट प्रति षटकामागं थोडासा अटॅक करावा लागेल आक्रमण करावं लागेल पहिल्या षटकापासून षटकात चौकार मारावे लागतील मिड ऑन आणि हा पुन्हा एकदा स्वीप करायचा आहे बॅटच्या रडारमध्ये अतिशय चांगला बॉलिंग अटॅक जबरदस्त मारा निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरी अप्रतिम बॉलिंग अटॅक बॉबी भोईर पहिलं षटक प्रगतीपथावर आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह चेंडू गेलाय मिड ऑनला मिळेल फक्त एक धाव चांगलं फिल्डिंग चांगलं प्रोटेक्शन थेट फेक केली संघाची धावसंख्या वाढली 4 वर राहिला इनमिन शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी फ्रॉम बॉबी भोईर अतिशय चांगला बॉलिंग अटॅक जबरदस्त मारा जालिम जलाल विषानी मारा विखारी मारा मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग समय सूचक मारा उल्लेखनीय गोलंदाजी धावा फक्त इनमिन 4 धावा 5 चेंडूमध्ये 4 धावा त्याच्यानंतर राहतील तब्बल 58 धावांची गरज आहे टोटल आणि हा खोदून काढा चांगला फटका दमदार स्ट्रोक चेंडू जाईल डिपिश कव्हर पॉइंटला चेंडू थांबणार नाही सीमारेषेलगत आणि मिळतील जवळ 4 धावा मिळतील चांगला फटका दमदार स्ट्रोक दमदार कव्हर ड्राईव्ह नेत्रदीपक फटका पहिले षटक संपूर्ण 6 चेंडू 8 धावा अशी दमदार सलामी जरी नसली परंतु संत आणि सावध सुरुवात मगाशी बघा 12 चेंडूमध्ये फक्त इनमिन 9 धावा होत्या नंतरच्या 12 चेंडूमध्ये 48 धावा फुटल्या शेवटी क्रिकेट आहे क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस असर्टटेज नवीन गोलंदाज व्यक्ती पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगतीपथावर विजेंद्र बॉलिंग मार्क तयार यस कोण रातो के कातिल तू काय तू कातिल नाही तू दिनों के भी कातिल अल्पेश गायकवाड अरे तो आले सगळीकडे फिरून जयपवार नंतर तुझा नंबर लागतोय तो कसा अंपायर लावतो का आम्हाला निघून जातो तसं याचा आहे चला बॉलिंग मार्कवर दुसरा षटक विजेंद्र शॉट थर्ड मॅन शॉट वन लेग डिपिश पॉइंट एक जोरकस मारा राईट आर्म राऊंड दे विकेट पहिला चेंडू रिव्हर्स केलाय आणि मिळते 4 धावा की 6 धावा दमदार टायमिंग पॉइंटच्या डोक्यावरून खोलिंग घेतलेला हा दमदार सिक्सर मॅग्निफिशियंट स्ट्रोक उत्तुंग फटका बेबंद फुटका पॅरलल सिक्सर सहा धावांनी संघाची धावसंख्या वृद्धिंगोदी संघाचा टोटल स्कोर झाला आहे 14 वर 14 चांगला फटका दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह नेत्रदीपक फटका बॉलिंग मार्क तयार विजेंद्र खेळेल फलंदाज बॅट्समन आतिश भांबरे चला बॉलिंग मार्क तयार जरा स्पीडअप करा प्लीज आणि ह्या दिशाहीन चेंडू आउटसाइड द लेग स्टंप स्वैर मारा सुमार मारा दिशाहीन मारा एक धावेचा संकेत एक धाव मिळते संघाचा टोटल स्कोर दिला 15 वर सामना मात्र नक्कीच रंगतदार होईल शेवटच्या चेंडूमध्ये जाईल जावा राईट आर्म राऊंड द विकेट BTC भिवंडी टेनिस क्रिकेट .in
मुक्काम पोस्ट अंजूर. अंजूर ग्राम आहे, जसे हर नाही मंजूर. नुकतीच ज्यांची प्रीमियर लीग झाली ना रे, सिद्धिविनायक अंजूर. आणि हा पुन्हा जोरदार अपेल आणि फलंदाज बाद. आतिश भामरे बॅक टू द डग आउट. पहिला फलंदाज, पहिला गडीगार, पहिला हादरा. धाव संख्या 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट अशी सद्यस्थिती. एक चौकानंतर षटकानंतर पहिला एक जबरदस्त हादरा. वन डाऊन द फलंदाज. प्रतीक भोईर न्यू बॅट्समन शेलूमाता वर्ल्ड विरुद्ध गावदेवी वेहले असा विद्यमान सामना. पहिल्या फेरीतील शेवटची लढत. तब्बल टू बॉल्स है बीम बोल्ड. सीमा रेषेलगत सगळं फिल्डिंग आहे. फ्लेक केलाय, जबरदस्त टायमिंग, चेंडू जाईल. लॉंग लेग्स वेले 4 धावांसाठी. नेत्रदीपक फटका, लावण्य सुंदर, गोंडस विलोभनीय, स्तुत्य फटका, रमणीय स्ट्रोक्स. संघाचा टोटल स्कोर झालाय 19 19. एक बाद 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगला फटका, फ्लिक केला, चंद्रा आउटसाइड लेग स्टंप होता. एक तंत्रशुद्ध फटका, क्लासिकल स्ट्रोक्स फ्रॉम मिस्टर प्रतीक भोईर. वन डाऊन द फलंदाज. बॅकवर्ड गली, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, एक मिड विकेट. लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, राईट आर्म राऊंड द विकेट. मारा खेळेल प्रतीक भोईर. आणि हा शॉर्ट पिच चेंडू ऑफ ट्रॅकर होता, मारायचा तर पण बॅटच्या रडारमध्ये चेंडूला चेंडूला थर्ड स्लिपला मिळेल एक धाव. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 20 वर. 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी तब्बल अजून 38 धावा कुटायच्या आहेत. पहिल्या षटकात इनमिन फक्त 8 धावा दिल्या. चांगला बॉलिंग अटॅक केला गोलंदाज बॉबी भोईर. जोरकस मारा, तेज गती, खुकार, द्रुत गती गोलंदाज. आणि हा उलटा चेंडू, टायमिंग शुड बी एक्सलंट. जबरदस्त टायमिंग, अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह. चेंडू सीमारेषे लगत जाईल का मिळते 4 धावा. नेत्रदीपक टायमिंग, चेंडू गेला डेबिश पॉइंटला फरार. अतिशय तंत्रशुद्ध फटका, 4 धावांनी संघाची धावसंख्या भरली. धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान. टोटल स्कोर इज 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 24 राहिले अजून 34 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. एस बाल्या मामा भिवंडी आन बान शान. आणि हा शॉट पेजर हुक केला, चेंडू जाईल निघून. शेरन जबरदस्त टायमिंग, पहिला चौकार, नंतर षटकार, क्लास बॅटिंग. 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली 30 वर. राहिल्या फक्त इनमिन 28 धावा. या षटकात मात्र तब्बल कुठल्या, पहिल्या षटकात 8 धावा, दुसरं षटक 20 धाव. किती या षटकात तब्बल कुठल्या, 20 21. आणि 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 28 रन्स. काय रे बा काय, अच्छा अच्छा यस. त्या दिवशी एक सामना होता, एक प्लेयर आला बघा जीन्स पॅन्ट घालून. त्याला सांगलं तू मॅच खेळला का, कसा कपड्याला आलाय.
येताना कसं संपूर्ण ड्रेसिंग पाहिजे. क्रिकेट सध्या फार डेव्हलप झालेलं आहे. 12 मध्ये 28, 14 धावांची गरज प्रति षटका मागं आणि 2 धावांची पेनल्टी. कोणाला पेनल्टी आहे 2 धावांची? आणि विकेट किपरचा ट्रॅक जो काळा आहे. बत्तीस आणि पाहिजे 26. 12 मध्ये 26. मागात पासून का कळलं नाही असं कसं कळलं? हा आणि बॉलिंग मार्क तयार. उंचापुरा गोलंदाज अनिकेत मुकादम. येस नक्कीच. आणि हा पुन्हा एकदा दमदार टायमिंग आणि पंचांचा पहिला इशारा येऊ द्या. येस हाईट फॅक्टर नो बॉल. दॅट शुड बी नो बॉल डिलिव्हरी. तुम्हाला 1 धाव 4+1 5 धावा मिळतील टोटल आणि हा शेल फ्री हिट. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 21. 12 चेंडू 21 धावांची गरज. 10.5चं टार्गेट आता येऊन ठेवलंय. म्हणून सांगितलं की मॅच ही कशी रंगतदार असते बघा. पहिल्या 2 षटकात 9 धावा नंतर मात्र जबरदस्त कत्तल केली आणि तब्बल कुठले 48 धावा. तसंच काहीसा सामना. राईट आर्म हो द विकेट तयार आणि हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. चेंडू गेलाय बिहाइंड द विकेट बिहाइंड द बॉलर. मिळेल फक्त 1 धाव. उर्वरित चेंडू 11 आणि धावा पाहिजे 20. फक्त 9चा फासला आहे. चेंडू आणि धावा यांच्यामध्ये अंतर फक्त 9 धाव्यांचं आहे. अतिशय कमी यावर एक जर मोठा फटका आला पुन्हा एकदा कमबॅक करेल शेळूमाता वर्ल्ड विरुद्ध गावदेवी व्हेले असा हा विद्यमान सामना. पहिल्या फेरीतील शेवटची लढत. नक्कीच. चला स्पीडअप करा प्लीज. अजून 4 मॅचेस बाकी आहेत. वाजले 3 आणि 11 लाईन आडव्या पट्ट्याने चेंडू गेलाय लॉंगॉन आणि मिड विकेट यांच्यामधून. मिळेल फक्त एक कुछ भी नाही. 10 मध्ये पाहिजे 19. 10 मध्ये 19 नाही तर 3 तर रोचे ठेवावे लागतील जर तुम्ही असा टाइमपास केला ना. 10 मध्ये 19. 1.9 इज द आस्किंग डेट each and every delivery. 10 balls to go. Required 19 runs. अंपायर जरा लक्ष द्या प्लीज. तुमच्या हातात आहे आमच्या हातात काय नाही. ना ऐकत सामान दाबा. सामान माझ्या हातपाय दाबा. हो येस पुन्हा एकदा जोरदार अपेल. थोडासा चेंडू आतमध्ये आला परंतु अप्रतिम दिली. पंचांचा लेगबाईचा इशारा. 9 मध्ये 18. 9 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. अतिशय रंगतदार सामना. दिनेश भांबरे फ्रॉम गोवे GPL गोवे प्रीमियर लीग. 2 वेळा कॅन्सल झाली. 3री वेळा तरी वेळ तर बरे आहे. त्यांचा पटत नाही. हा मग सगळ्या माहिती असतात आम्हाला पण मजा असते त्यांच्या याला. आणि हा येस पुन्हा जबरदस्त चपराक
मिड विकेट मिळेल फक्त एक धाव, 100 ज्यादा कुछ भी नाही. 8 मध्ये पाहिजे 17. लास्ट 2 बॉल इन दी थर्ड ओव्हर. 8 मध्ये 17 धावांची गरज आहे. 2 चेंडू जर डॉट गेले कोणाला? हा बरोबर आहे. हा राईट महोदय गेट 5व्या अंदाज षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. चला स्पीडअप करा प्लीज. 8 चेंडू 17 धावांची गरज आहे. खरं म्हणजे 4 ओव्हरच्या मॅच त्या दिवशी आम्ही 10 5 ओव्हरच्या मॅच संपवल्या. हो लॉफ्ट हिट पुन्हा एकदा अप्रतिम फटका. ज्या षटकाची प्रतीक्षा होती अपेक्षा होती तोच उत्तुंग षटकार बॅटमधून आलाय. समीकरण अजूनही राहिले फक्त इनमेन 7 चेंडू आणि पाहिजे 11 धावा. Seven balls to go required 11 runs in remaining 7 deliveries. Last ball तिसरं षटक आणि हा यस पुन्हा आउटसाइड दी. चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी टप्पाटो आणि राहिलं शेवटचं निर्णायक षटक. 6 मध्ये 11 आउटसाइड दी स्टंपका चेंडू कसा बघूया. स्विंग झाला जबरदस्त चेंडू अप्रतिम डिलिव्हरी आणि राहिलं शेवटचं निर्णायक षटक. स्लग ओव्हर डेथ ओव्हर आउटसाइड दी स्टंपका चेंडू कसा निघून लेग करून ऑफकडे गेला. जबरदस्त ऑफ कटर आणि शेवटचं षटक घेऊन बॉलिंग मार्क तयार. शेवटचा गोलंदाज ज्याने 38 धावा कुटणारा फलंदाज. धुमाल इकडे काय नाही. धुमाल तिकडे आहेत. कोण का? अच्छा अच्छा हा समर्थक कट्टर समर्थक पियुष पाटील अंडर टेन्शन. चला शेवटचा गोलंदाज कुठे आहे? कुठे आहे बाबा? इकडे ना कशाला लपतोय? त्याला नाक कापली लोक लपत नाही. तुला लपायची काय गरज पडली? आणि शेवटचा षटक कोण आहे बॉलर? निलेश निलो. 6 मध्ये करायचे आहेत 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. जर त्यांनी ती पॅन्ट नसती घातली तर 2 धावा अजून वाढल्या असत्या. पॅन्ट नडली आतमध्ये चड्डी असती चालली असती ती दिसली नसती. म्हणजे वरचं वरून दिसणारच ना. आता ते काय लपवता येणार? शेवटचा गोलंदाज निलेश. पहिला चेंडू तयार. अरे वेगळी शैली आहे. अब्दुल कादिर ऑफ गुड फिल्डिंग. 2 धावा 5 मध्ये ठोकायचे आहेत. 9 धावा 5 चेंडू 9 धावांची गरज. शेवटचं षटक प्रगती पदावर निलेश. अतिशय विचित्र शैली. अब्दुल कादिर जो होता पाकिस्तानचा एक ग्रेट बॉलर त्याची जराशी काहीशी शैली. हॅरिस पण होता पण अब्दुल कादिर हा लेग स्पिनर होता एक जबरदस्त. बघा चांगली फिल्डिंग सीमारेषे लगत. त्या दिवशी कामोट्यामध्ये एक लाईव्हवाल्यांचा 1,80,000 कॅमेरा चोरला गेला. त्यांना सुद्धा नाही. नंतर बोंबा मग त्याला तुम्ही तुम्हाला सांभाळता येत नाही तुमचं सामान. 1,80,000 किंमत होती कॅमेऱ्याची. टायमिंग थांबा. आता काय फायदा आहे? मगासून लावायला पाहिजे. आता नंतर लावू. नेक्स्ट मॅच काय झालं? हा काय बोलायचं आता? आणि हा मला वाटते विचार करण्यासारखा चेंडू आहे आणि मिळते 4 धावा आणि 55 नो बॉलचा इशारा झाल्या. येऊन 7-5 धावा आणि असे फ्रेट
टोटल धावा झाल्या आणि हा सामना जवळजवळ फिनिश. दमदार स्ट्रोक आणि सामना जिंकले. फार मोठे बॉल ठेवले जवळजवळ. चला या लवकर सर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थात ज्यांनी 38 धावांची अतिशय विस्फोटक फलंदाजी करणारे विस्फोटक फलंदाज. चला नेक्स्ट मॅच होईल बी तुम्हाला अटेंड करतील आमचे अतिशय एक जबरदस्त सुभाजी धुमाळ. हा मग तेच आहे या धुमाळ साहेब या. चला पहिला हे द्या आपला मॅन ऑफ द मॅच आणि त्यानंतर टॉस देखील आपण करणार आहोत. टॉस साठी या जॉईन म्हणून सरवली बी संघाचा संघनायक